हे असं आहे ना, की आपल्या इथे प्रत्येक 10 किलोमीटरवरती किंवा गाव चेंज झाला की पद्धती चेंज होतात. प्रत्येक आईची वेगळीच पद्धत असते एखादा पदार्थ बनवण्याची. तर माझ्या आईची जी पद्धत होती छोले बनवण्याची, जी आम्ही आधीपासून बघत आलेलो आहे, त्या पद्धतीने आज आपण छोले बनवूयात. आता छोले मला 3-4 प्रकारचे येतात, प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीबरोबर खाण्यासाठीचे. म्हणजे फुलक्याबरोबर, चपाती फुलक्याबरोबरचे वेगळे, त्यानंतर तुम्ही भटुऱ्यांबरोबर कुठले खायचे ते वेगळे. तर नक्कीच मी ती आपण रेसिपी नंतर शेअर करेल. आज आपण अगदी सिंपल पद्धतीने छोले बनवूयात, पण अगदी भारी लागतात, जबरदस्त भाजी बनते. त्यासाठी ना छोले आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहेत आणि कधी जर इमर्जन्सीमध्ये बनवायचं आहे तर 8-10 शिट्ट्यांमध्ये छोले शिजतात, जर भिजवलेले नसतील तर तशी तुम्ही शिजवू शकता, पण प्रयत्न करा की रात्रीच भिजवले गेले पाहिजे. आता मी कुकरमध्ये पाणी घालूयात, छोले टाकूयात आणि थोडेसे खडे मसाले, 2 मी विलायची घेतलेले आहेत, एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि एखादं तमालपत्र असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. ते टाकून आपल्याला कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता आपण वाटण बनवूयात. त्यासाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, लांब लांब कट करून घेते आहे कांदे आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. आता हे वाटण जे आपण बनवतो आहे ना, ते वाटण तुम्ही नॉर्मली असं बनवून ठेवलं एक 7-8 दिवस फ्रीजमध्ये खूप चांगलं राहतं आणि ते तुम्ही कुठल्याही भाज्यांना वापरू शकता. म्हणजे कधी मॉर्निंगला गडबड असेल तर फक्त थोडंसं वाटण टाकून कोणतीही भाजी ॲड केलीत ना, जबरदस्त लागते. आता कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या ह्याचं मी वाटण केलेलं आहे. कांदा आपल्याला थोडंसं तेल टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि माहिती नाही माझ्या फोनच्या कॅमेऱ्याला काय झालं होतं, क्लिअरिटी थोडीशी कमी आहे, प्लीज ॲडजस्ट करून घ्या. कांदा मी तेल टाकून छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करूयात. अद्रक लसूणही ॲड करायचं आहे त्याच मोमेंटला आणि छान भाजून झाल्यावरती लास्टला काड्या ॲड करायच्या आहेत कोथिंबीरीच्या. आता कोथिंबीर निवडताना प्रत्येकीला सवय असते की त्या काड्या आपण फेकून देतो, पण मी सांगते त्या काड्या ठेवा. त्या काड्या खूप चांगल्या आहेत, खूप चांगली चव देतात. पानांपेक्षा आहे ना कोथिंबीरीच्या काड्यांमध्ये जास्त चव असते. तर ह्या अशा वाटणांना वगैरे ना ह्या कोथिंबीरीच्या काड्याच वापरायच्या. आणि मी नंतर त्याच्या काड्यांपासून एक वरण बनवते, तेही वरण मी रेसिपी शेअर करेल. आता हे वाटण थंड झाल्यानंतर ना मिक्सरमधनं आपण काढून घेऊयात. एकदम बारीक पेस्ट करायची आहे. तोपर्यंत बघा तुमचे छोलेसुद्धा शिजलेले आहेत. छोले ना अशा हाताने दबले गेले पाहिजेत, इतके जास्त तुम्हाला शिजवायचे आहेत ते. आणि एक चम्मच किंवा चमच्याच्या साह्याने आहे ना, एक साईडचे छोले आहेत ना, असं तुम्ही बघू शकता मी कसे त्याला स्मॅश करते, असे करून घ्यायचे एका साईडचे. म्हणजे अगदी खूप पण नाही, पण थोडेसे करायचे, 1-2 चमचे होतील इथपर्यंत. कारण त्याने काय होते, तुमची छोल्यांची भाजी आहे ना दाटसर होते. अजिबात भाजीचा रस्सा एक साईडला आणि छोले एक साईडला होत नाही. आता कढईमध्ये मी तेल टाकलं आहे आणि जे वाटण आपण बनवलं होतं, तेल गरम करून जिरे मोहरी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये वाटण टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद, लाल मिरची, छोले मसाला, थोडा गरम मसाला टाकून तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतलेला आहे. व्हिडिओ माझ्याकडनं तो स्किप झाला किंवा व्हिडिओ शूटच नाही झाला तो. त्यानंतर मसाल्याला चांगलं तेल सुटल्यानंतरच छोले त्यामध्ये टाकायचे आहेत. शेवटी मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला छान छोले परत एकदा यामध्ये थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. ॲटलिस्ट एक जीव होईपर्यंत त्याला मिक्स करायचं आणि झाकण ठेवून कमीत कमी एक 5 ते 7 मिनटासाठी 5 मिनटासाठी का होईना त्याला छान शिजू द्यायचं. ह्या ज्या कडधान्याच्या भाज्या आहेत ना, याला तुम्ही जितकं छान शिजवाल ना तितकी जास्त ह्याची चव लागते. आणि जेव्हा तुम्ही अशी ग्रेव्हीची कोणतीही भाजी बनवता तेव्हा जेव्हा ती शिजत येते तेव्हा कसुरी मेथी अशी हातावरती थोडीशी क्रश करून टाकली, हातावरती रगडून टाकली ना, त्याची अजून जास्त चव छान येते. कोथिंबीरही शेवटीच घालायचा प्रयत्न करा, कारण त्याची चवही वेगळीच लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी शेवटी टाकायच्या. आता मी कसुरी मेथी टाकलेली आहे आणि त्यानंतर मी कोथिंबीर ॲड करेल आणि मग मिक्स करून त्याला परत एकदा एक 2 ते 3 मिनटासाठी चांगले शिजवून घ्यायचे आहे. भाजी सर्व करण्यासाठी रेडी होते. आता बघू शकता भाजी पूर्णपणे रेडी आहे. ग्रेव्ही किती सुंदर झालेली आहे, कलर किती छान आला आहे भाजीला, भाजी उत्तम शिजलेली आहे आणि आता ही भाजी तुम्ही सर्व करू शकता. तर ही मी चपातीबरोबर सर्व केली होती. बघू शकता हे माझं त्या दिवशीचं जेवणाचं ताट आहे. सलाड, भाजी, चपाती आणि लिंबाचं लोणचं, जे लोणचं आपल्या इथे कंपल्सरी असतं ते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील, कुठल्या गोष्टी बघायला आवडतील ते नक्की सांगा.
मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा एक शेवटचा घास तुमच्यासाठी, शेवटचा म्हणजे शेवटला तुमच्यासाठी पहिला घास. नक्की सांगा कसं झालं आहे.